हाय. सकाळी आहे ना जानूच्या टिफिनची तयारी सुरू होती आणि बटाटा आहे ना मी रात्रीच उकडून ठेवलेलं होतं. म्हटलं सकाळी परत वेळ लागेल म्हणून रात्रीच उकडून ठेवलेलं होतं झोपण्यापूर्वी. आणि मग सकाळी आहे ना अगोदर उठल्यावरती पीठ वगैरे भिजवून घेतलं आणि नंतर मग तिचा पराठा वगैरे बनवून घेतला. आणि नंतर आहे ना तिला पण आवरायचं बाकी होतं आणि तिचं आंघोळ वगैरे घालून दिलेली होती आणि यांनी आहे ना तिला कपडे वगैरे घालून घेतले आणि पराठा वगैरे बनवून ठेवलेला होता. जोपर्यंत थंड होतोय ना तोपर्यंत इकडे म्हटलं चला तिचे केस वगैरे विंचरून घेऊयात. आणि नंतर आहे ना मग तिला स्कूलमध्ये जायला निघालेली होती ती आणि मी माझ्या पोळ्या करायला लागली होती टिफिनच्या यांच्या. आमचा पण स्वयंपाक बाकी होता ना म्हणून. तर ती काहीच आज जातच नव्हती. काल गेली होती बळच पण आज काय जात नव्हती. बोलली तू पण चल म्हणून. आणि मी काय फ्रेश वगैरे झालेली नव्हती म्हणून मला मंदिरात जायचं नव्हतं. मी इथपर्यंत खालीपर्यंत आले त्यांना सोडायला. ते ॲटोमध्ये बसून गेले, त्यांना बाय केलं आणि मी आले वरती. माझ्या पोळ्या बाकी होत्या. मी पोळी लाटून तशीच ठेवलेली होती ती, तर तिच्यासोबत गेलेले होते. आल्यावर पोळ्या वगैरे बनवून घेतल्या. आणि हे वाटाणे आहेत ना मी फ्रीजरमध्ये ठेवायला विसरलेले होते, तर पूर्ण वाटाणे ना खराब झाले होते. पूर्ण असं घाण वास मारत होते ते. म्हटलं तर हे वायात जाणार आहे, तर मग ते फेकून वगैरे दिले. नंतर फ्रेश झाले, मस्त देवपूजा वगैरे करून घेतली देवाची. आता चला व्हिडिओ इथे सेंड करते. भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.